तुम्हाला आत्मसाक्षात्काराकडे जायचं असेल, तुमच्यातला हा रजोगुण तमोगुण कमी व्हायला पाहिजे असेल आणि सात्विकतेची लेवल तुमच्यामध्ये वाढायला पाहिजे असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून या 21व्या शतकामध्ये जो आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी विशिष्ट अद्वैत सिद्धांत सांगितला, तोच सिद्धांत मी वेगळ्या भाषेत सांगितलाय. जसं ज्ञानेश्वर माऊलीने हा भक्ती मार्ग एकदम सोपा केला, परा आणि अपरा भक्ती करून टाकली. त्यामुळे ज्यांना संसार सोडायचा नाही, प्रपंच सोडायचा नाही आहे, त्यांनी काय बिघडत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे संसार प्रपंच सोडायची गरज नाही, संसारात राहा, प्रपंच कर, फक्त मुखातून नामस्मरण कर. अशा प्रकारचा सोपा मार्ग सांगितला. आज तेच मी सांगितलेलं आहे की जर तुमचा उद्धार व्हायला पाहिजे असेल तर आता देव बोंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर येऊन भेटणार नाही आहे. भेटणार आहेत ते गुरु, सद्गुरू भेटणार आहेत. आणि या सद्गुरूंवर नितांत जर तुम्ही श्रद्धा ठेवलीत तरच आत्मउद्धार होणार. पण सगळेच गुरु सद्गुरू नसतात, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की गुरु कसा ओळखावा. ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वास्तव्यात सामर्थ्य आहे, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, जो निस्पृह आहे, जो चराचरामध्ये व्यापून आहे, तो सद्गुरू. त्याला आत्मप्रचिती आहे, त्याच्याजवळ गुरुप्रचिती आहे आणि त्याला शास्त्र प्रचिती आहे. खरा गुरु कधी तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार नाही. तो गंडे दोरे दुपारती असलं काही सांगणार नाही, कर्मकांडामध्ये अडवणार नाही. तो सांगेल भक्ती कर, तू भक्ती कर. या भक्तीमुळे तुझ्यामध्ये काय होईल, संयम वाढेल. तू भक्ती केल्यामुळे तुझं मन सात्विक होईल. तू भक्ती केल्यामुळे तुझ्यामध्ये सक्षमता येईल. खरे गुरु, खरा गुरु जो आहे देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला, जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ही जी भक्तीची गंगा उभी केली आणि या भक्तीच्या गंगेमधून आपण काय केलंय की हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि आपला हा हिंदू धर्म जो संपणार होता मोगलांच्या 5 सह्यांच्या मांड्यांखाली जो दाबण्यासाठी आला, तो जो औरंगजेब शेवटी जाताना आला, आमच्या मावळ्याने इथेच त्याला काढून टाकला. मोठा विडा उचलून आला होता आणि आमची मराठशाही संपवण्याचा विडा उचलून आला. परंतु आमच्या शिवछत्रपतीने सगळ्या 5 सह्या आपल्या मांडीखाली दाबून टाकल्या. कारण संस्कार होते. साधू संतांचे अनंत उपकार आणि संस्कार त्यामध्ये वाढलेले जे आमचे छत्रपती शिवाजीराजे, एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून भेट म्हणून शिवाजी महाराजांना अर्पण करण्यात आली. ज्यावेळी लूट होते त्या लुटीमध्ये मिळालेलं जे सगळं काही असतं ते राजाचं असतं. त्याप्रमाणे धन दौलत सगळं आणलं, त्याच्यामध्ये सुभेदाराची सून पण आणली. इतकी अप्रतिम होती आणि शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. शिवाजी महाराजांवर जिजाऊ मातेंचे संस्कार होते. त्या शिवाजी महाराज काय म्हणाले माहिती आहे, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. हे जे संस्कार आहेत हे संस्कार आमच्या संतांचे आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हा संस्कारांचा परिणाम आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊ माताने नुसती तलवार नाही चालवायला शिकवलं, त्यांना रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं. आणि त्यामुळे त्या महाभारताचाच उपयोग आग्र्यामध्ये झाला. औरंगजेबानं जबरदस्तीनं शिवाजी महाराजांना बोलवून घेतलं आणि नजर कैदेमध्ये टाकून दिलं. आता सुटणं शक्य नाही. मराठी बाणा किती, शिवाजी महाराज एवढ्याही प्रसंगामध्ये झुकले नाही, असे नाही गेले. त्यांनी पाय पुढे टाकले आणि पुढे तडक गेले. आलिम खानचा अपमान झाला,